इतळींच्या बाकरवडीची साथ। हेडलाईन्स नंतर दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात असलेल्यांची एटीएस कडून चौकशी सुरू करण्यात येते आहे। भट्टीच्या संपर्कात असलेल्या विदर्भातील 10 तरुणांची सध्या चौकशी सुरू आहे। तर 10 जणांमध्ये 4 नागपूरचे आणि 3 चंद्रपूरमधील तरुण आहेत। अज्ञातस्थळी 10 तरुणांची एटीएस कडून चौकशी सुरू असल्याची माहिती सध्या समोर येते आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिकचे माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ। रजत, काय नेमकी अधिकची माहिती मिळतेय, कशा पद्धतीने ही कारवाई करण्यात येते? आकांक्षा, पाकिस्तानमधील शहजाद भट्टी गँग जो आहे तो सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय तरुणांच्या संपर्कात राहतो हे गुप्तहेर यंत्रणांना आधीपासूनच माहीत होतं आणि त्याच अनुषंगाने गेले अनेक आठवडे महाराष्ट्रामध्ये ही संपूर्ण चौकशी केली जात होती। जी माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे 150 पेक्षा जास्त तरुण, त्यामध्ये नागपूर विभागातील 10 तरुण आहेत जे सोशल मीडियाच्या माध्यमातून शहजाद भट्टी गँगशी संपर्कात होते। त्यांची ही प्राथमिक चौकशी केली जात आहे। त्यांना बोलावून तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून यांच्या संपर्कात का आले याची चौकशी केली जात आहे। मात्र गुप्तहेर यंत्रणा असतील किंवा एटीएस असेल यांना संशय आहे की शहजाद भट्टी गँगच्या पाठीमागे आयएसआय आहे आणि आयएसआय या तरुणांच्या माध्यमातून काही छोटे मोठे देशविरोधी कामं भारतामध्ये करून तर घेत नाहीये, हा संशय आहे आणि या संशयातूनच ही संपूर्ण चौकशी जी आहे ती केली जात आहे। नक्कीच, त्यामुळे या सगळ्याच संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद रजत या सविस्तर माहितीसाठी। आणि नाशिकमध्ये देखील एटीएसच्या पथकाची चौकशी सुरू आहे। जुन्या नाशिक परिसरामध्ये 4 ते 5 जणांची चौकशी सध्या सुरू आहे। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्या लोकांची पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे। सोशल मीडिया कनेक्शन आणि इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी देखील सुरू आहे। शहजाद भट्टीशी संपर्कात असल्याच्या संशयावरून छत्रपती संभाजीनगर शहरामधून 5 आणि ग्रामीण भागामधून एकाला ताब्यात घेतलंय। याशिवाय बीड, धाराशिव आणि जालन्यामध्ये देखील एटीएसनं कारवाई केली आहे। शहजाद भट्टीच्या युजर आयडीवरती संपर्क साधणाऱ्या 14 जणांचा सध्या शोध सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरच्या एटीएस युनिटनं बीड, जालना, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर शहरातून शहजाद भट्टी याच्या युजर आयडीशी संपर्क असलेल्या एकूण 14 जणांना ताब्यात घेतलं असून एटीएस कार्यालयात त्यांची चौकशी सुरू आहे। ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातून 5 तर ग्रामीण भागातून 1 जणाला ताब्यात घेतलंय। आरेफ कॉलनीतून 1 जण, मिसारवाडीतून 1 जण, कैलासनगरमधून 1 जण, राजनगर मुकुंदवाडीतून 1 जणाला ताब्यात घेतला आहे। हर्सुल परिसरातून 1 ताब्यात घेतलंय। तर मूळचा बिहारचा असलेला श्रीरामपूरमध्ये काम करत असलेला मात्र सध्या गंगापूरमध्ये वास्तव्यास असलेल्या 1 ताब्यात घेण्यात आलंय। बीडच्या वडवणीमधून देखील 1 जण ताब्यात घेण्यात आलाय। धाराशिवमधून 1 जण ताब्यात घेण्यात आलाय। जालन्यामधून भोकरदन आणि अंबड या ठिकाणाहून प्रत्येकी 1 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। या सगळ्यांकडून त्यांचे मोबाईल असतील, लॅपटॉप असतील आणि इतर साहित्य या ठिकाणी जप्त करण्यात आलंय। एटीएसच्या कार्यालयात त्यांची चौकशी सुरू आहे। त्यांनी नेमका शहजाद भट्टीच्या युजर आयडीशी का संपर्क केलेला होता, एक गाडी आहे ज्याच्या मालकाला देखील ताब्यात घेण्यात आलंय। जी गाडी छत्रपती संभाजीनगरमधून राजस्थानमध्ये या ठिकाणी गेलेली होती, ती का गेली होती, ते कशासाठी गेलेली होती, यात असलेले व्यक्ती नेमके कोण होते, या सगळ्या संदर्भातनं देखील चौकशी केली जाते। एटीएसकडून या सगळ्या संदर्भात अधिकृत माहिती समोर आली नाही, मात्र जी प्राप्त माहिती आहे त्यानुसार संभाजीनगरच्या युनिटनं 4 जिल्ह्यात कारवाई करत 14 जणांना ताब्यात घेतलंय। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। दरम्यान सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये एटीएस कडून एकाची चौकशी करण्यात आली। बिष्णोई संबंधित काही व्हिडिओ लाईक केल्यामुळे एकाची एटीएस कडून चौकशी करण्यात आली।